नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा, आपल्या एक 10 दिवसापासून मी रील वगैरे टाकली होती की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की जे पोलिसांनी आपल्याला चुकीचे फाईन वगैरे मारलेले राहतात तर ते रिमूव्ह कसे करायचे, त्याच्याबद्दल एक ॲप्लिकेशन आहे. तर त्यात आपण ते रिपोर्ट वगैरे कसे मारायचे, कोणते कोणते फाईन त्याच्यात आपले रिमूव्ह होतील, कोणते होणार नाही, तर त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता. आता काय झालं, बरेच दिवस टाईम भेटत नव्हता गावाला असल्यामुळं, त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवायला टाईम भेटला नाही. तर आज वेळात वेळ काढून, कारण बरेच जणांचे मला मेसेज वगैरे आले की अमोल भाऊ तुम्ही जे बोलले होते चुकीचे फाईन मारणार आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ करणार आहे, तर तो कधी येणार आहे काय, असे बरेच जणांची मला इन्क्वायरी आली. आज वेळात वेळ काढून त्यासाठी आपण तो व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता मी पूर्ण डेमो ऑन स्क्रीनला देतो. आता त्याच्यात जे ॲप्लिकेशन वगैरे आहे ते डाउनलोड कसं करायचं, प्ले स्टोअरला काय नावाने आहे ते सगळं तुम्हाला डेमो देतो. तो पूर्ण डेमो बघा तुम्ही, आणि त्याच्यानंतर कशी कशी मी प्रोसेस फॉलो करून सांगतो त्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करा तुम्ही, आणि कसे रिपोर्ट मारायचे त्याच्यावरती त्या संदर्भात मी पूर्ण डेमो देतो. आता तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आणि पुढं अपलोड करतो. आता तर तुम्ही ते पूर्ण बघा. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला बोललो होतो की जे चालन वगैरे चुकीचे आहे ते रिमूव्ह कसे करायचे त्याच्याबद्दल एक स्क्रीन रेकॉर्डिंग करून पूर्ण डेमो टाकतो बोललो होतो. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मी ती स्क्रीन रेकॉर्डिंग बनवली बरं का, पूर्ण इन डिटेलमध्ये सर्व रेकॉर्ड केलं त्याच्यात, कसे प्रूफ द्यायचे आपल्याला त्यांना चुकीचे फाईन मारलेले आहे ते काय कसं करायचं. पण काय झालं मला काय समजाना, मला वाटतं सिक्युरिटी रिझन असं नाही ॲपचं, किंवा काहीतरी दुसरा एरर आला का काय मला सांगता नाही यायचं. पण त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की जे काय आपण प्रूफ देऊन व्हिडिओ बनवायचा होता तो केलेला स्क्रीन रेकॉर्डिंग पूर्ण ब्लँक आली. म्हणजे त्याच्यात काहीच अशा व्हिडिओ आल्यात की त्यामध्ये झाले असं की ब्लॅक स्क्रीन झालेली आहे पूर्ण. आता मी तुम्हाला 1 मिनटं जरा ती स्क्रीन दाखवतो कसं झाले. तर आता बघा, ही रेकॉर्डिंग मी लावली होती, चालू केली होती, पण पूर्ण हे झालेले आहे. आधीमध्ये त्याच्यात फक्त काही दिसतंय. 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो. आता हा या गोष्टी 1 मिनटं बरं का, लावलेली आहे पब्लिक. तर जे तो काय लागतो प्रूफ सुद्धा द्यावा लागतो. आपण पूर्ण डिटेल रेकॉर्डिंग केलेली आहे, पण त्याच्यात हे बघा हे असं झालेलं आहे प्रॉब्लेम. व्हिडिओ बनवला होता पण आधीमध्ये आहे ना पूर्ण ती ब्लॅक स्क्रीन झालेली आहे. मग ते फक्त ॲपचा इश्यू होता का काय माझा मोबाईलचा इश्यू होता तो काय माहीत नाही मला. तर त्याच्यामुळं सॉरी. पण मी तुम्हाला तरी पण आता जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं आता मी दुसऱ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून दाखवतो. आता सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला प्ले स्टोअरला ते जे ॲप आहे तर ते महा ट्रॅफिक ॲप म्हणून आहे, तर ते तुम्ही सर्च करा. महा ट्रॅफिक ॲप हे अशा प्रकारचं ॲप येतं आहे. त्याला ओपन केलं की तुम्हाला लॉग इन करताना, आता ऑलरेडी मी लॉग इन केलेलं आहे त्याच्यामुळं आता मला दाखवतं नाही यायचं, पण लॉग इन करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, गाडी नंबर, ईमेल ID वगैरे काही असं करता येईल त्याच्यात हाय डिटेल टाकायला. तर त्या टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही अशी स्क्रीन ॲपची येते. त्याच्यानंतर आता ह्याच्यात माय व्हेकलमध्ये मी हे ज्या 2 गाड्या केलेल्या ॲड. 1 मिनटं. ॲप काय झालं पूर्ण स्लो चालते, त्याच्यामुळं आता हा पण व्हिडिओ बनवून हा भरपूर मोठा व्हायला बसला आहे. त्याच्यामुळं पण प्लीज ठीक आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे, त्याच्यामुळं तुम्ही बघा. एवढा व्हिडिओ जरी होतोय तरी मोठा. काय प्रॉब्लेम आहे नक्की ॲपचा, इनव्हॅलिड टोकन आहे रे यार. मला लॉग इनला सांगितलं परत. 1 मिनटं मी परत लॉग इन करतो. जो आपण रजिस्टर नंबर टाकला आहे ना त्याला लॉग इनला आलं की मग तो OTP वगैरे येतो त्याच्यावरती. तर ठीक आहे. हां, आणि महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं होतं की आपण लॉग इन केलं ना
तर हे महा ट्रॅफिक ॲप आहे. तर त्याच्यानंतर काय होते, लॉग इन केले की आपली सिटी डिटेक्ट होती पुणेची. तर हे काय सांगतं, हे अशा प्रकारे सांगते की तुम्ही जे पुणे ट्रॅफिक पोलीसचं जे PTP ॲप आहे ना ते डाउनलोड करा. पण ते जर केलं तुम्ही डाउनलोड तर तुमचा हा लॉग इन पूर्ण PTPला जातो. त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम असे होतात की जे मुंबई किंवा अदर साईडला जे आपल्याला फाईन पडलेले, आता अदर स्टेटचं होतं आहे का नाही ते नाही मला माहिती, पण पुणे मुंबईमध्ये माझे झालेत क्लिअर. तर त्यासाठी तुम्ही हे ॲप डाउनलोड नका करू, फक्त महा ट्रॅफिकच ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुणे मुंबई नाशिक वगैरे महाराष्ट्रातले तर मिनिमम जिथं फाईन आहेत तर ते क्लिअर करता येतील. कारण हे ॲप चालते ते महाराष्ट्रासाठी चालते, त्याच्यामुळे हे डाउनलोड नका करू तुम्ही. इथं ओके करा. त्याच्यानंतर आता ही डिटेल तुम्हाला माय व्हेकलमध्ये मी माझ्या ज्या गाड्या ॲड केलेल्या आहे ना, आता इथं खाली ॲड व्हेकल आहे, तर तसं तुम्ही गाड्या ॲड करू शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला पुढं प्रोसेस कशी करायची ते सांगतो. आता हे जे माझे ई चालन आहे, म्हणजे आपल्या गाडीवर चालन पडलेले, आता हे माझ्या गाडीचे 2 आहेत. तर आता मी तुम्हाला सांगतो की आता हा जो लाईव्ह आहे, आता मी मगाशी जी स्क्रीन रेकॉर्डिंग केली ना त्यात तो डेमो दिला होता, पण काय झालं तर प्रॉब्लेम झाल्यामुळं आपल्याला स्क्रीन पूर्ण ब्लँक झालेली आहे. आता मी सांगतो मग तरी पण याच्यात कसं करायचं. आता हे जे आपण रिपोर्ट दिलेलं आहे तर त्याच्यावरती हे जे चिन्ह येतं आहे ना, अशा प्रकारे चिन्ह येतं त्याच्यावरती. तर आता बघा, हा जो फाईन आपल्याला जो पडला आहे, व्हायोलेशन काय झालेलं आहे आपलं, डेंजर झोन, म्हणजे काय पब्लिक एरियामध्ये आपण गाडी उभी केलेली आहे जेणेकरून लोकांना त्रास होतो त्याचा, हा असा फाईन केलेला आहे. तर त्याच्यात हे जे इमेज प्रूफ जे दिलेले आहे, आता हा बघा माझा फ्रंटचा फक्त गाडीचा नंबर प्लेटचा फोटो आणि बॅकचा हा नंबर प्लेटचा फोटो टाकलेला आहे. याच्यात व्हॅलिड रिझन काहीच नव्हतं. पब्लिक एरियात जर केली असेल गाडी उभी, आता त्याचा डेमो सांगतो मी तुम्हाला दुसरा. हे जे मित्राच्या गाडीवरती झालेलं आहे, हा फाईन आहे त्याला, एक मिनटं, हा बघा हा सेम फाईन आहे. तर याच्यात इमेज प्रूफ बघा, यांनी क्लिअरली दाखवलेलं आहे की हे पाठीमागं पब्लिक वगैरे आहे. तर हा ठीक आहे, हा जेन्युइन आहे, हा फाईन आपल्याला क्लिअर नाही होणार, त्याच्यामुळे आपण याला ट्रायसुद्धा नाही करणार. कारण ह्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण जे आहे पब्लिक एरियामध्ये गाडी दिसते, त्याच्यामुळे याला आपण काही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण ते जे माझी गाडी जी आहे, हा जो आपण टाकलेला आहे रिपोर्ट, याच्यात जे इमेज आहे, तर याच्यात प्रूफ त्यांना काहीच नाही ना असा क्लिअरली की मी पब्लिक एरियामध्ये गाडी उभी केलेली आहे. तर आता याच्यावरती आपण काय करू शकतो. आता मी फक्त आता इथं काय होते, ग्रेव्हियन्स रिपोर्ट करायला येतं ह्या इथं. आता मी दुसऱ्या चालनला दाखवतो. हे बघा, हे रेज ग्रेव्हियन्स असं करता येतं इथं. तर आता ऑलरेडी काय झाले, मला ह्या चालनला काय आहे ना, कारण मी ते प्रोग्रेसमध्ये गेलेलं आहे ते. हे काय ग्रेव्हियन्स स्टेटस जे दिसतंय ना, इन प्रोग्रेस, मी त्याच्यावरती रिपोर्ट दिलेला आहे व जे चुकीचं आहे ते दाखवलं. आता मी त्याचं आपल्याला कुठं येतं, एक मिनटं, हे ग्रेव्हियन्समध्ये जर गेलं ना, तर आता हा जो बघा हा वरती जो दिसतोय ना, हा जो रिपोर्ट दिलेला आहे, तर आता त्यात आपण काय सांगितलेलं आहे बघा, युअर रिमार्क जो आहे. तर आता मी तुम्हाला दुसऱ्या फाईनचं दाखवतो, मग ते रिमार्कमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे नक्की, एक मिनटं. हा रेज ग्रेव्हियन्स केल्यानंतर तुम्हाला इथं असे ऑप्शन येतात. हा मेल ID येतो तुमचा, हा रिझन, त्यानंतर रिमार्क आणि हा जो कॅप्चा आहे हा टाकून सबमिट करायचा असते. तर आता ही आपण पूर्ण प्रोसेस केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मला परत रिपीट प्रोसेस करून दाखवता येणार नाही. कारण आता हा जो आहे, ओके, हा व्हायोलेशन काय दिलेलं आहे त्यांनी, फेल टू प्रोड्यूस व्हॅलिड लायसन आणि नो एंट्री वन वे. याला आपण करण्यात काही अर्थच नाही, कारण हा आपल्याला क्लिअर होणार नाही. एक मिनिट, ॲप पूर्ण स्लो चालतं बरं का ते. तर हा जो होता आपला, ते जे सांगितलं इन ग्रेव्हियन्स जे येतं आहे ना, तर त्या रिपोर्टमध्ये आपल्याला काय काय लिहायचं असते. तर मी आता तो एक इथं टाकलेला आहे. हे बघा, तर जे रिझन आलं होतं त्या रिझनमध्ये आपल्याला रॉंग एव्हिडन्स टाकायचं आहे. ईमेल IDमध्ये आपला जो ईमेल ID रजिस्टर केला आहे तो, आणि रिमार्क जे आलं होतं त्या रिमार्कमध्ये आता मी काय लिहिले बघा, युअर ऑफिसर क्रिएट चॅलन फॉर कॉझिंग डेंजर ऑब्स्ट्रक्शन इनकन्व्हिनियन्स टू अदर युजर ऑफ पब्लिक प्लेस. म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं तर ते सांगितले का तुमच्या ऑफिसरने जे मला चॅलन केले, मी पब्लिक एरियात गाडी उभी केलेली त्याबद्दल. तर
चेक इमेज प्रूफ नॉट व्हॅलिड इमेज प्रूफ ओनली शोन नंबर प्लेट. तर त्यात असं होतं की त्यांनी म्हणजे जसं तुम्हाला बोललो मी, आता आपल्याला दाखवायला तो प्रूफ आहे आपल्याकडं, कारण ते अजून अप्रूव्हल आलं नाही आपल्याला, किंवा यामध्ये जे इमेज दिसतात व त्याच्यात पब्लिक एरियामध्ये गाडी उभी केलेली आहे त्याचा क्लिअर फोटो नाही, इमेज नाही क्लिअर, जशी की हे मित्राचं आहे. हां, हे बघा याच्यामध्ये जसे आहे हे पब्लिक एरियामध्ये, तसं आपल्याला आपल्या गाडीचा जो आहे 9229चा जो फाईन आहे तर तो त्याच्यात क्लिअरली शो नाही केलेलं. त्याच्यामुळं मग आपण त्यांना तो, एक मिनिट सॉरी, हां, तर मग त्याच्यावरती आपण रिपोर्ट केलेला आहे असा. तर आता हे इन प्रोग्रेसमध्ये आहे आणि सेम तोच वेगळ्या प्रकारचा चालन होता त्याच मित्राच्या गाडीवरती आपण तयार केलेला. आता हा काय झालं आहे बघा, हा पण नोव्हेंबर 26चा आहे. मगाशी जी स्क्रीन रेकॉर्डिंग केली त्याच्यात मी टाकलं होतं, पण ते ब्लॅक स्क्रीन झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला. आणि हा पण सेम तेच मित्राच्या दुसऱ्या मित्राच्या गाडीचा आपण नोव्हेंबर 26 आजचीच तारीख आहे, तर त्याच्यावरतीच तो टाकलेला आहे रिपोर्ट. हां, एक मिनटं, आता चला प्रूफ आले आपल्याकडं. तर झालं असं की तो आपल्याला अप्रूव्ह आला होता, युअर ऑफिसर क्रिएट चालन, तो सीट बेल्टचा होता. तर त्यात प्रॉब्लेम असा होता की सीट बेल्ट घातलेला नव्हता, असा चालन टाकलेलं आहे. तर फोटो पण असा होता, फक्त गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो होता. तर आपण हे बघा रिझन दिलं, रॉंग एव्हिडन्स, युअर ऑफिसर क्रिएट चालन फॉर विदाउट सीट बेल्ट, प्लीज चेक इमेज प्रूफ शोन ऑन युअर चालन प्रूफ इमेज क्लिअरली शोन ओनली बॅक साईड व्हेकल नंबर प्लेट. म्हणजे त्याच्यात फक्त बॅक साईडचा नंबर प्लेट टाकला होता, म्हणजे तो जेन्युइन फाईन नव्हता आपला, एक चुकीचा टाकलेला आहे. तर तो आपल्याला क्लिअर झाला होता. आणि आता बघा झालं काय अप्रूव्ह, तुमच्या डोळ्या देखत झालेलं आहे. जो आपण माझ्या गाडीचा टाकला होता, कोणता टाकला होता, डेंजर झोनला जी गाडी आपण पब्लिक एरियात उभी केली होती, आता हे लाईव्ह होतं आहे. आणि त्याचं कारण असं, हा बघा मेसेज आलेला आहे आपल्याला, म्हणजे जे टाकलं होतं मी मगाशी, हा जो दिसतोय तुम्हाला, वी हॅव ॲनालाइज युअर रिक्वेस्ट अँड चालान, जे काही चालान नंबर आहे हॅज बीन डिलेटेड, लाईव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळं आता कोणालाच असा डाऊट येणार नाही की भाऊ अमोल भाऊ जे काय म्हणतोय ते खोटं आहे आणि असा काही प्रकार करता येणार नाही. त्याच्यामुळं आता नशीब एवढं चांगलं की आपण आता ही फक्त साधा डेमो व्हिडिओ आता बनवून नंतर ॲप्रुव्हल आल्यानंतर आपण तो पुढचा व्हिडिओ टाकणार होतो की बाबा जे आपल्याला ॲप्रुव्हल आले त्यांचे चुकीचे चालान पडलेले, तर ते आपलं नशीब एवढं की लाईव्ह व्हिडिओ बनवतानाच आपल्याला ते ॲप्रुव्हल आलेले. आता हे बघा, हा पण जो आहे पब्लिक एरियाचा जो टाकलेला आपल्याला ॲप्रुव्हल आला आहे त्याचा, आणि विदाऊट सीट बेल्टचा, म्हणजे लाईव्ह झालं आहे. त्याच्यामुळं तुम्ही 100% ही प्रोसेस फॉलो करू शकता. आणि ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली की 100% तुमचा जो चुकीचा फाईन आहे तो तुम्हाला क्लिअर होणार म्हणजे होणार. आणि त्याच्यात आता राहिला विषय, आता हे बघा माझ्या गाडीवरती टोटल पेंडिंग चालान होते जुने 1600 रुपयाचे. आता आज रोजी माझ्या गाडीवर फक्त 400 रुपयाचा पेंडिंग चालान आहे. हा जो 400 रुपयाचा आहे, आता हा आपल्याला व्हॅलिड लायसन द्यायला आणि नो एंट्रीमध्ये गाडी आहे, हा जेन्युइन आहे. त्याच्यामुळं आपण याला काहीच म्हणजे रिपोर्ट देणारच नाही. पण तरी पण तुम्ही नंतर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ट्राय करू शकता, जसं मी सांगितलं तसं रिझन टाकून. तरी ठीक आहे, डेमो जर दाखवायचा असेल तर याचा, तर मी कसं करायचं, आता हा ॲप्रुव्हल येईन का नाही येईन याची गॅरंटी नाही, कारण हा जेन्युइन वाटत नाही मला. पण तरी पण मी एक तुम्हाला हे जे ग्रेव्हियन्स आहे तर ते टाकतो. आता सगळ्यात पहिलं फक्त कारण काय दिले, व्हॅलिड लायसन प्रोड्यूस नाही केलं आणि नो एंट्री वन वेमध्ये. तर ठीक आहे, रेज ग्रेव्हियन्स करू आपण. त्याच्यानंतर आपला मेल आय डी, आता हे फक्त डेमो आहे, मेल आय डी मी माझा टाकला. सिलेक्ट रिझन, यातले रिझन टाकायचं की रॉंग एव्हिडन्स. हां, आता रिमार्कमध्ये आता आपल्याला यांनी फाईन काय टाकलेलं आहे की व्हॅलिड लायसन प्रूफ नाही केलं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की बाबा आपण परमिट गाडी चालवतो तर TR लायसन नाही, एकतर लर्निंग लायसन किंवा ते अजून कोणत्या प्रकारचं असते लायसन,
सॉरी बरं का, मला आता लक्षात येत नाही ते, आता तुमच्या येईन लक्षात, घ्या समजून. तर त्या प्रकारे लायसन व्हॅलिड नसन म्हणून त्यांनी टाकलेला आहे. आणि तो जो दुसरा होता तो कोणता होता, नो एंट्रीला. तर आता रिमार्क याच्यावर आपण असं टाकू, एक मिनट, मी हातात मोबाईल घेऊन मला टाईप पण करायचं आहे. युअर ऑफिसर क्रिएट चलन फॉर, काय टाकलं होतं आपल्याला त्यांनी, व्हॅलिड लायसन नाही दिलं. मग ड्रायव्हरनी व्हॅलिड लायसन देणं फेल झाला तो, म्हणजे त्याने दाखवू शकला नाही. आणि वन वे रूटचं चालन. तर त्याच्यानंतर आपण टाकू, प्लीज चेक ड्रायव्हर लायसन्स ऑलरेडी शो टू ऑफिसर बट युअर ऑफिसर क्रिएट रॉंग चालान, प्लीज चेक. हा फक्त डेमो आहे, हा आपल्याला अप्रूव्हल येईन नाही येईन त्याची आपल्याला गॅरंटी नाही. हा जो खाली जो कॅपचा आहे तो कॅपचा टाकायला लागतो, 6J81AJZT. त्यानंतर आपल्याला हे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ग्रॅव्हन्स ॲडेड सक्सेसफुली असं येतं आहे. त्यानंतर त्यांचा मेसेजसुद्धा येतो, युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड, काइंडली नोट युनिक रेफरन्स नंबर. तर ठीक आहे, आता आपण तो केला रेज. तर हा बघा इथं असा इन प्रोग्रेसमध्ये येतं आहे, हा जो आत्ता रिपोर्ट आपण दिलेला आहे. तर आता मी ठीक आहे, पुढला व्हिडिओ जर याचा ॲप्रूव्हल येतो आहे नाही येतो आहे त्याची गॅरंटी नाही, पण तरी पण आपण एक थोडा वेळ थांबून मी पुढला व्हिडिओ तयार करतो. तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. याचं ॲप्रूव्हल जर आलं तर मग मी त्याचा पण तुम्हाला प्रूफ देतो आणि त्याच्यानंतर मग पुढली माहिती देतो. ठीक आहे, चला धन्यवाद तोपर्यंत. तर मित्रांनो, आपण हा जो आत्ता व्हिडिओ जो दाखवला तुम्हाला, तर त्यात आपण पूर्ण डिटेलमध्ये जे काही फाईन वगैरे पडलेले तर ते रिमूव्ह करायचा प्रयत्न कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण डेमो दाखवला आहे तुम्हाला. आणि त्यानंतर लाईव्हमध्ये आपला इन्सिडेंट जो झाला की बुवा ॲप्रूव्हल जे आलं आणि महाराष्ट्र ट्रॅफिकचं त्यांचा जो मेसेज आला, तर ते तुम्हाला लाईव्ह दाखवलं आहे. त्याच्यात आपलं नशीब चांगलं होतं की आपल्याला जो प्रूफ द्यायचा होता तो प्रूफ योगायोगाने आपल्याला लाईव्ह आला, तो लाईव्ह. आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे मला माझं म्हणणं जे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की जे चुकीचे फाईन पडलेले की ते खरंच बुवा आपल्याला रिमूव्ह करता येतात, तर मी ते कसे करायचे ते तुम्हाला प्रोसेसमध्ये पूर्ण सांगितलं. आत्ता जो लास्टच्या एंडिंगला जो तो टाकला होता आपण, व्हॅलिड लायसन प्रूफ नाही केलं ड्रायव्हरनी आणि वन वेमध्ये गाडी घुसली, तर त्याचं अजून काय आपल्याला अप्रूव्हल आलं नाही. शक्यता कमी आहे त्याची यायची, कारण तो जेन्युइन आहे. त्याच्यामुळं ते जे आहेत महाराष्ट्र ट्रॅफिकवाले जे चेक करणारे आहेत ते पण त्याला अप्रूव्हल देणार नाही. पण बाकीचे जसे मी तुम्हाला 2 ते 3 प्रूफ दाखवले की बा ते जेन्युइनमध्ये चेक करतात की बा खरंच जो फाईन मारलेला आहे तो खरंच सत्य आहे का खोटा आहे. तर ते त्याची शहानिशा करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला अप्रूव्हल देऊन तो जो काही आपला फाईन आहे तो पूर्ण डिलीट करून टाकतात. तर बघा तुम्ही आता हा व्हिडिओ तो तुम्ही पूर्ण बघितला आहे. आता तुमचं दुसरं एक काम आहे, आता तुम्ही काय करायचं आहे
तर हा व्हिडिओ तुमच्या एक मिनटं, तर हा व्हिडिओ तुम्ही आता तुमचे जे मित्र आहेत, ड्रायव्हर मित्र आहेत, त्यांना हा सेंड करा. कारण जेणेकरून हा तुमचा पण फायदा होतोय, प्लस तुमचे जे मित्रमंडळी आहे, जेवढे तुमचे ड्रायव्हर मित्र आहेत त्यांना सगळ्यांना शेअर करा. आणि फक्त ड्रायव्हर मित्रांना नाही, काही जणांच्या प्रायव्हेट गाडी वगैरे आहेत त्यांना पण हे चुकीचे चलन जनरेट झालेले. हे फक्त असं नाही की मी परमिटवाला आहे आणि आपण परमिटवाल्यांसाठीचे आहे, असं नाही. कोणत्याही प्रकारची गाडी असो, कोणताही फाईन असो, तो फक्त जर चुकीचा असन तर आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले की बाबा कोणते कोणते माफ होतील. जे असे आडवे तिडवे फोटो काढलेले, गाडीचे फक्त नंबर प्लेटचे फोटो मारलेले, ज्याला म्हणजे काही व्हॅलिड रिझनच नाही, पण नुसतेच फोटो मारून त्यांनी फाईन मारलेले आहे आपल्याला, तर ते 100% तुमचे फाईन रिमूव्ह होतील. फक्त फाईन कोणते नाही होणार रिमूव्ह. आता जसं लाचचा जो सांगितला, मला त्याची गॅरंटी नाही तो होईन म्हणून. त्या प्रकारचे जिथं व्हॅलिड प्रूफ आहे त्यांच्याकडं फोटोमध्ये जो दिलेला, आणि प्लस जे आपल्या हायवेचे स्पीडचे जे फाईन पडतात ते फाईन, कारण ते जेन्युइन फाईन आहे, ते काय आपल्याला रिमूव्ह करता येणार नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करूच नका. आणि जे तुमच्या याला आहेत तुमच्या पद्धतीने, मी जसं दाखवलं तुम्हाला ते ग्रॅव्हियन्स जसं रिपोर्ट करायचं आहे, तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या चलानला वाटेल त्या चलानला तुम्ही ट्राय करून बघा. जर समजा एखादा जेन्युइन असून सुद्धा जर तुमचा रिमूव्ह होत असेल तरी तुमचाच फायदा आहे त्याच्यात. त्याच्यामुळे त्याला ट्राय करायचं तर तुम्ही करा. ॲप्रुव्हल येऊ नाही तर नाही येऊ, तो वेगळा भाग राहिला, पण ट्राय करा तुम्ही. तर आता ठीक आहे, तीच माझी विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा तुम्ही शेअर करा. म्हणजे जेणेकरून काय होतं आहे, बाकीच्यांचं पण तो फाईन जर रिमूव्ह झाला, 200 रुपयाचा जरी फाईन रिमूव्ह झाला तरी तुम्हाला माहिती आहे 200 रुपये कमवायला पण किती कष्ट घ्यावे लागतात. आणि हे असे पोलीसवाले जे येतात बिनकामाचे फाईन मारतात, त्यांना काय देणं घेणं नाही, त्यांच्या बापाचाच पैसा जातोय ना. आणि त्यांना काय स्वतःच्या खिशातून जात नाही, आपला पैसा जातोय सगळा. ते काय ते कमवायलाच बसलेले. त्यांनी जे फाईन मारलेले टार्गेट राहतात त्यांना पर्सेंटेज भेटतात त्याच्यावर. ज्या अधिकाऱ्याने वर्षभरात जेवढे फाईन मारले त्याच्यावर त्यांना पर्सेंटेजवरती कमिशन सारखं पैसे भेटतात त्यांना. म्हणजे आपल्याकडून असे तर घेतातच ब्लॅकने पैसे, ते झालं. आणि हे जे चुकीचे टार्गेटसाठी जे फाईन मारलेले त्याच्यातून पण त्यांना कमिशन असतं. ठीक आहे, चला जसं मी सांगितलं तसं तुम्ही प्रोसेस फॉलो करा. आणि जर एखाद्याला कोणाला काही प्रॉब्लेम आलाच तर मला इंस्टाला तुम्ही DM करा. माझी इंस्टाची जी ID आहे ती आपल्या ह्या यूट्यूबची जी आता व्हिडिओ टाकणार आहे त्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे. आणि तरी पण मी तुम्हाला सांगतो, अमोल मोडवे ब्लॉग म्हणून जर तुम्ही सर्च केलं इंस्टाग्रामला तर तुम्हाला माझी ती ID सुद्धा भेटेल. आणि काही विषय आला तर कॉल जर केला तर मला कॉल रिसिव्ह पॉसिबल होत नाही लवकर करायला. तुम्ही मला DM करून ठेवा किंवा तुमचा नंबर त्यात टाकून ठेवा की बा भाऊ मला असा असा प्रॉब्लेम आला आहे, मला असं असं होत नाही. तर काही असेल तुमचा इश्यू, मला तुमचा नंबर टाकून ठेवा DMमध्ये, तुमचा इश्यू आहे तो टाकून ठेवा. मला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला 100% कॉल करून सपोर्ट करीन कसं करायचं काय. आलाच एखादा प्रॉब्लेम तर शक्यतो तुम्ही तुमच्या परीने जेवढं प्रयत्न करता येईल तुम्हाला करा. कारण जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला तर मला भरपूर मेसेज येऊ शकतात. तर ठीक आहे, चला धन्यवाद. आजचा आपण हा ब्लॉग इथं संपवतोय. हा जसं बोललं तसं तुम्हाला जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. तर ठीक आहे, इथून मागं जसा सपोर्ट केला तसा इथून पुढं सपोर्ट करत राहा. आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, जेणेकरून असे जे काही व्हिडिओ आहेत प्रत्येकाच्या फायद्याचे ते मी इथून मागं पण घेऊन आलो आहे. आत्ता पण हा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि इथून पुढं पण मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा असाच. ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय.